खूप म्हणजे खूप कंटाळा येतो जेव्हा बॅच नंतर केकची ऑर्डर असते. नमस्कार. तर आज होती आपली केक मेकिंग वर्कशॉपची सर्वात मोठी बॅच. सर्वात मोठी का म्हणते ना, हे तुम्हाला मी सांगते. एरवी आपल्या क्लासमध्ये ना 10 ते 11 स्टुडंट असते आणि ह्या वेळेस 14 झाले होते. आता तुम्ही म्हणाल 2-3 स्टुडंट वाढले म्हणून काय झालं? आता तुम्हाला तर माहितच आहे की आपण बॅचमध्ये ना प्रत्येक स्टुडंटवर बारकाईने लक्ष देतो. पर्सनली त्यांना शिकवतो. त्यामुळेच ना एक जरी स्टुडंट वाढला ना तरी आपलं काम सुद्धा वाढतं. मोठी बॅच असली ना तरी स्टुडंट सुद्धा खूपच सपोर्टिव्ह होत्या. सपोर्ट म्हणजे बघा ज्या त्या डिझाईन सिलेक्ट करतात ना त्या एकदम सोप्या सिंपल केल्या होत्या. त्यामुळे आमचं काम सुद्धा थोडं हलकं झालं. तशा बघा माझ्या एवढ्या बॅच झाल्या ना पण मला सगळेच खूप छान भेटले. इथे बॅच कंप्लीट झाली आणि तुम्ही बघू शकता की बॅच झाल्यानंतर सर्वांचा जो चेहऱ्याला आनंद असतो ना की हा केक मी बनवलाय तो काही वेगळाच असतो. बॅच झाली, जरा फोटो वगैरे शूट केला, त्यानंतर सर्व बॅच आपली गेली. मग नाही ते मी माझी तयारी केली ऑर्डर बनवायची, कारण आपल्याला आज 1.5 किलो केकची ऑर्डर होती चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि ह्या केकची थीम ना मासे आणि बेअरची होती. चला तर मग तुम्हाला पण जर असे छान छान केक बनवायचे असतील ना तर आपली नेक्स्ट बॅच आहे 1 जुलैला. वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली सीट कन्फर्म करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.